पंतप्रधान मोदी यांनी सोनं खरेदी करू नये असं भारतीयांना आवाहन केलेलं आहे। तसंच आर्थिक व्यवस्था सुरळीत होईपर्यंत सोने व्यापाऱ्यांना सोनं विकू नये असंही आवाहन केलेलं आहे। या संदर्भात भारतीय गोल्ड असोसिएशन प्रवक्ते कुमार जैन यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी संवाद साधलाय। बघूया। भारतीय गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन सध्या आपल्या सोबत आहेत। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करू नये असं आव्हान सर्वांनाच केलेलं आहे। एकूणच यामुळे आता काय परिणाम होऊ शकतात या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? परिणामला काय असं लोकांच्या मनात बसलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये लग्न आला आणि जेवढा मुलीला द्यायला तेवढा देणारच आणि आमच्याकडे काम चालू राहणारच। पण त्याच्यात फरक पडणार की जे इन्व्हेस्टमेंटसाठी सोनं घ्यायचा होता ते लोक घेण्याचा बंद करणार आणि आम्ही बी कस्टमरला येताना सांगेल इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ नका, फक्त दागिने घ्या आणि तुमच्या लग्नाचं काम पटवा। हे आम्ही लोकांना मेसेज दिला आहे आणि आमच्या ॲसोसिएशन थ्रू आम्ही मोदी साहेबाला भेटणार आणि परत प्रपोज करणार त्यांना की काय प्रॉब्लेम आहेत। आज आम्हाला असं कळवलं आहे की आज डॉलर 97वरती गेलेला आहे। एक रुपयाचा 97चा भाव झाला आहे, ते महाग पडला आहे आणि करंट अकाउंट डेफिसिट आली आहे, ते बरोबर आहे। त्याच्यात त्यांनी मोदी साहेबांनी सांगितलं की सोनं तुम्ही 1 वर्षासाठी थांबून घ्या। काय एवढं वॉर चाललं आहे, सगळे इकॉनॉमी खराब झाली आहे, तरी इकॉनॉमीला मेंटेन करायला आम्हाला असं आवाहन केलं त्याने आणि आम्ही फॉलो करू। नागरिकांना काय आव्हान कराल या वर्षभरात सोनं न घ्यायचं तर काय म्हणजे? सोनं तुम्हाला जेवढं पाहिजे तरी घ्या, जास्त घेऊ नका, कारण की करंट अकाउंट डेफिशिट आहेत आणि त्याला वाढवा। डॉलर जे 97वरती गेला आहे ते कुठले परत आला पाहिजे, खाली आला पाहिजे, असा रिक्वेस्ट आहे माझा। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।